तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 1 ते 1.5 महिन्यावरती तुमच्या सामायिक परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत, पण अद्यापही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सामायिक परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाच्या पहिल्या 5 धड्यांचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि जे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तेच प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेत पाहायला मिळतील। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व काळजीपूर्वक नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये भूगोल विषयाच्या पहिल्या 5 धड्यांचा अभ्यासक्रम हा विचारला जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचा पहिला धडा असणार आहे तो असणार आहे क्षेत्रफळ। तर बघा ह्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न आपण आता बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो धडा आहे अगदी सोपा धडा आहे। या धड्यावरती अगदी सोपे प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेसाठी विचारले जातात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यावरती तुम्हाला स्वाध्यायातले काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। तर बघा तुमचा पहिला प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, तुम्ही केलेल्या क्षेत्रफळाचा अहवाल तयार करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी सामायिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरा प्रश्न आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न देखील तुम्हाला 4 गुणांसाठी किंवा 3 गुणांसाठी सामायिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शेवटचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, क्षेत्रफळाची आवश्यकता स्पष्ट करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दुसरा धडा आहे तो आहे तुमचा स्थान व विस्तार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा धडा तुम्हाला सामायिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा धडा असणार आहे। कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यावरती प्रामुख्याने तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न हे विचारले जातात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान नंबर 10 वरती भारत राजकीय हा नकाशा दिलेला आहे। त्यानंतर बघा तुम्हाला पान नंबर 11 वरती ब्राझील राजकीय हा नकाशा दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही नकाशे तुम्हाला सामायिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। कारण बघा या नकाशावर आधारित तुम्हाला प्रश्न हे सामायिक परीक्षेमध्ये विचारले जातात। तर बघा या दोन्ही नकाशांचा अभ्यास तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी करायचा आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायातला पहिला प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे। तर बघा प्रश्न काय आहे, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा, अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा। तर बघा थोडक्यात उत्तरे लिहामध्ये पहिले 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत। तर बघा हे दोन्ही प्रश्न तुम्हाला 3-3 गुणांसाठी सामायिक परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामधला तिसरा प्रश्न आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिसरा धडा असणार आहे प्राकृतिक रचना व जल प्रणाली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये देखील तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न हे विचारले जातात। तर बघा तुम्हाला पान नंबर 14 वरती भारत प्राकृतिक हा नकाशा दिलेला आहे। त्याचबरोबर बघा तुम्हाला पान नंबर 15 वरती ब्राझील प्राकृतिक हा नकाशा दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सामायिक परीक्षेचा अभ्यास करताना भारत राजकीय, ब्राझील राजकीय, भारत प्राकृतिक आणि ब्राझील प्राकृतिक या 4ही नकाशांचा अभ्यास तुम्हाला करायचा असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते आता आपण बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे। तर बघा अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुमचा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न हे 3ही प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये तिसरा प्रश्न आहे टिपा लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टिपा लिहामध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे, हिमालय आणि अजस्र कडा या 3 टिपा महत्त्वाच्या असणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न भौगोलिक कारणे लिहा यामध्ये महत्त्वाचे असणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये 5वा प्रश्न आहे अचूक गट ओळखा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चौथा धडा असणार आहे हवामान। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या धड्यावरती अगदी सोपे प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेत किंवा बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात।
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये तुम्हाला स्वाध्यायातला पहिला प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, तर या प्रश्नामध्ये तुम्हाला जास्त पावसाचे प्रदेश, मध्य पावसाचे प्रदेश आणि कमी पावसाचे प्रदेश हे तुम्हाला यांची विभागणी करायची आहे. तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्हाला 2 गुणांसाठी हा प्रश्न सामायिक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामधला दुसरा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते लिहा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. तर बघा हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये तिसरा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. तर बघा यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक आ महत्त्वाचा असणार आहे. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. त्याचबरोबर बघा तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा, यामध्ये तुम्हाला शेवटचा प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा यामध्ये प्रश्न क्रमांक आ आणि प्रश्न क्रमांक उ हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायातला चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमच्या चौथ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 5वा धडा असणारे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. तर बघा हा देखील धडा अगदी सोपा आहे आणि या धड्यावरचे देखील अगदी सोपे प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या धड्यावरच्या स्वाध्यायावरचा दुसरा प्रश्न हा महत्त्वाचा असणार आहे. तर बघा दुसरा प्रश्न आहे, वेगळा घटक ओळखा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायामध्ये तिसरा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. तर बघा हा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न सामायिक परीक्षेमध्ये किंवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ह्या जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्यायामध्ये चौथा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक अ हा महत्त्वाचा असणार आहे. ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये प्रश्न क्रमांक अ हा महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहामध्ये प्रश्न क्रमांक उ देखील महत्त्वाचा असणार आहे. तर बघा प्रश्न क्रमांक उ काय आहे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहामध्ये प्रश्न क्रमांक अ आणि प्रश्न क्रमांक उ हे 2 प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक कारणे लिहा. तर बघा भौगोलिक कारणे लिहा यामध्ये प्रश्न क्रमांक अ, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापलेला आहे. तर हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा भौगोलिक कारणे लिहा यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक आ हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. त्याचबरोबर बघा प्रश्न क्रमांक ई देखील तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा यामध्ये प्रश्न क्रमांक अ, प्रश्न क्रमांक आ आणि प्रश्न क्रमांक ई हे 3 प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत तुमच्या 5व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाच्या पहिल्या 5 धड्यांचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि जे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तेच प्रश्न तुम्हाला सामायिक परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.